नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती काय आहे तुम्हाला माहीतच असेल. कालच एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. कुठली तर ती RRB लोको पायलट, की जिची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो. आपले जे ITIचे विद्यार्थी असतील, डिप्लोमाचे विद्यार्थी असतील आणि काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, तर ह्या ॲडव्हर्टाइजमेंटची आपण गेल्या 1 ते 2 वर्षापासून वाट बघत होतो आणि खूप सारे विद्यार्थी ह्या लोको पायलटसाठी स्टडी पण करत आहेत. तर मागे ITIसाठी खूप ॲडव्हर्टाइजमेंट आल्या. त्यात महापारेषण झाली, महावितरण झाली, नंतर MIDCमध्ये पण ITIच्या जागा होत्यात. परंतु महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये फक्त महापारेषणमध्ये ITI इलेक्ट्रिशियनला संधी होती, त्यात वायरमनला नव्हती. नंतर महावितरणची ॲड आली, त्यामध्ये दोघांना संधी होती, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन. नंतर परत मग MIDCची ॲड आली, त्यामध्ये पण इलेक्ट्रिशियनच्या बऱ्याच जागा होत्या, त्यामध्ये अजून वायरमनच्या पण जागा होत्या. परंतु मग त्यामध्ये महापारेषण आणि वितरणमध्ये फिटर, टर्नर, मोटर मेकॅनिक झालं, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक झालं, मशिनीत झाले, यांना संधी नसते. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे RRB लोको पायलट, यात फिटर, टर्नर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक झालं, मेकॅनिक मोटर व्हेकल झालं, ट्रॅक्टर मेकॅनिक झालं, डिझेल मेकॅनिक झालं, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक झालं, मेकॅनिक रेडिओ अँड TV झालं, हीट इंजिन झालं, टर्नर झालं, मशिनीत झालं, या सर्वांना संधी आहे यात. तर जे विद्यार्थ्यांना वाटत होतं की आपल्याला संधी केव्हा मिळेल, तर त्यांच्यासाठी ही आता ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर आता आपण बघू का ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ज्या जागा आलेल्या आहेत त्या जेवढ्या अपेक्षित होत्या त्यापेक्षा खूपच कमी आहेत. परंतु आपण बघू आता त्यावर काही करता येते का, ते पण आपण पुढे प्रयत्न करूत. तर आता आधी आपण आपली ॲडव्हर्टाइजमेंट काय ते समजून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर कुठलीच शंका राहणार नाही, कुठलाच डाऊट राहणार नाही. आपण डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट इथे डिस्कस करणार आहोत. त्यात तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, त्यात तुम्हाला मेडिकल फिटनेसचा जो पॉईंट आहे तो खूप विद्यार्थ्यांना त्यामध्ये कन्फ्युजन आहे, ते पण आपण डिस्कस करणार आहोत. एज क्रायटेरिया, वयोमर्यादा डिस्कस करणार आहोत. पुढे आपण याचा एक्झाम पॅटर्न डिस्कस करणार आहोत. या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्णपणे बघा. ह्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व पॉईंट क्लिअर होतील. तुम्ही 10 व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच व्हिडिओ बघा आणि त्यातूनच तुमचे सर्व पॉईंट क्लिअर होतील. तर आता आपण ही ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे ते डिस्कस करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती एकूण 26 पानांची आहे. किती? एकूण 26 पेजेस आहेत. 26 पेजेस आहेत. परंतु इतके पेजेस महत्त्वाचे आहे का आपल्यासाठी, तर यातले काहीच पॉईंट महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. बाकीचे जे आहे ती पूर्ण शासकीय भाषा आहे. तर आपण जे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी ते सर्व या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यात आधी आपण बघू, सर्वात आधी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर आधी आपण बघू. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड RRB थ्रू ही वॅकन्सी आहे. तर ते दिसत असेल तुम्हाला ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजे तुमचे फॉर्म भरणे कधीपासून सुरू होतील, तर ते सुरू होतील 20 तारखेपासून, म्हणजे आजपासूनच तुमचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. आणि क्लोजिंग डेट म्हणजे फॉर्म भरणे शेवटची तारीख काय असेल तर ती असेल 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी तुमची शेवटची तारीख असेल. डेट नंतर पुढचा जो कॉलम आहे त्यामध्येच बघा, डेट फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी. म्हणजे जर तुमचं काही त्यात चूक झाली असेल, तुमची काही चूक झाली असेल तर तुम्ही त्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. त्याची तुम्हाला फीज असेल, जितकी तुमची फीज आहे तितकी पेड करून तुम्ही त्यात मॉडिफिकेशन करू शकतात. म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरला आणि फॉर्म भरता तुमचं काही स्पेलिंग मिस्टेक झाली तर ते तुम्ही करू शकतात. तर त्यासाठीची जी डेट आहे ती की 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही करू शकतात. एखादा तुमचा नंबर चुकला असेल, सर्टिफिकेट नंबर चुकला असेल तर ते तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला पेड करावे लागणार आहे. आणि ते कधीपासून करू शकणार तुम्ही 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत. तर पोस्ट, आता पुढचा जो कॉलम आहे तो कुठला, पोस्ट कुठली आहे सर्वांना माहिती आहे, ALP म्हणजे काय, असिस्टंट लोको पायलट. खूप मुलांचं स्वप्न असतं, खूप विद्यार्थ्यांना, म्हणजे रेल्वेतला एक क्रीम जॉब मानला जातो हा. खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, ITI झालेले असो किंवा डिप्लोमा झाले असो, इंजिनिअरिंग झालेले असो, त्यांचं खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं का त्यांनी लोको पायलट व्हावं असं. तर आता ही संधी तुम्हाला मिळालेली आहे. तर असिस्टंट लोको पायलट यामध्ये जो तुम्हाला पे स्केल असणार आहे तो किती असणार आहे, लेवल 2. किती? लेवल 2 जो असतो असणार आहे तुम्हाला 19,900. परंतु मग तुम्हाला 19,900 एवढाच पेमेंट मिळेल का, तर नाही. तर यात अलाउन्सेस खूप असतात, तुम्हाला OT असतो, तर हा पेमेंट तुमचा वाढतो नंतर, म्हणजे पुढे ग्रॉस सॅलरी जास्त असते यात. हा तुमचा बेसिक पे झाला. आणि तुझं मेडिकल स्टँडर्ड पुढे आपण डिस्कस करणारच आहोत याविषयी. ते कसं असणार आहे, A1 लेवलचं असणार आहे. आणि तुमची एज आहे, एज लिमिट किती असणार आहे, 18 ते 30 वर्ष.
किती 18 ते 30 वर्ष हे ओपनसाठी आहे, परंतु एज रिलॅक्सेशन आहे ते पण आपण पुढे जेव्हा आपलं एज रिलॅक्सेशन बघू आता तेव्हा तो पण डिटेलमध्ये डिस्कस करू. एकूण वॅकन्सी किती तुमच्या 5696 वॅकन्सी आहेत. 5696 वॅकन्सी आलेल्या आहेत. पुढचा जो पॉईंट आहे तुमचा तो आहे पुढे आता याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यात एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. तर बघा यात म्हटलेलं आहे त्यांनी तिथे बघा शेवटचा कॉलम बघा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन. या सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. तुमचं पे स्केल मेडिकल स्टँडर्ड. तर बघा त्यात काय म्हटलेलं आहे त्यात म्हटलं मॅट्रिक्युलेशन ऑब्लिक SSLC म्हणजे तुमचं 10वी झालेलं पाहिजे. 10वी कंप्लीट पाहिजे. त्यानंतर तुमचं ITI कशात पाहिजे तर ITI पाहिजे तुमचा फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक रेडिओ अँड TV इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. पुढे तुमचं मेकॅनिक मोटर व्हेकल वायरमन ट्रॅक्टर मेकॅनिक आर्मेचर अँड कॉईल वाइंडर मेकॅनिक डिझेल हीट इंजिन टर्नर मशिनिस्ट आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग म्हणजे RAC. एवढे ट्रेडचे विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात. तर यासाठी कोण फॉर्म भरू शकतं जितके ट्रेड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तिथे जितके ट्रेड दिसत असतील बघा तिथे मिनिमम क्वालिफिकेशनचा एक शेवटचा कॉलम असेल त्यामध्ये तुम्हाला जेवढे ट्रेड दिसत आहेत तेवढे विद्यार्थी फॉर्म भरू शकता ITI ज्यांचा झालेला आहे त्या ट्रेडमधून. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे ऑर म्हणजे किंवा हे पाहिजे म्हणजे हे एकतर हे पाहिजे तुमच्याकडे ITI झालेलं पाहिजे ह्या ट्रेडमधून किंवा मॅट्रिक्युलेशन प्लस कोर्स कम्प्लीट अप्रेंटिसशिप इन ट्रेड मेन्शन अबो किंवा मग तुमची 10वी नंतर एक अप्रेंटिसशिप असते 3 वर्षाची ती झालेली पाहिजे. एकतर तुमचा ITI झालेलं पाहिजे ह्या दिलेल्या ट्रेडमध्ये किंवा मग एक 10वी नंतर अप्रेंटिसशिप असते ती झालेली पाहिजे. ती वरील जे ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये 10वी नंतर 3 वर्षाची एक अप्रेंटिसशिप असते ती झालेली पाहिजे. किंवा तुमचा 10वी नंतर जो डिप्लोमा असतो 10वी नंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग त्यात कुठले ब्रँचेस आहे मग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मेकॅनिकल डिप्लोमा इलेक्ट्रिकल डिप्लोमा ऑटोमोबाईल आणि डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स. तर तुमच्याकडे या तिघांपैकी एक पाहिजे किंवा मग खाली तुम्हाला दिलं बी असेल तिथे अजून एक दिलेलं आहे डिग्री इन इंजिनिअरिंग म्हणजे तुमचं 12वी नंतर जर BE जरी झालेलं असेल डायरेक्ट तुमचं 12वी झालं आणि तुमचं BE जरी झालेलं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे तुमच्याकडे 4 क्वालिफिकेशन 4पैकी एक क्वालिफिकेशन पाहिजे. एक तुमचा 10वी नंतर ITI झाला पाहिजे नाहीतर मग तुमचं 10वी नंतर 3 वर्षाची जी अप्रेंटिसशिप असते ती झालेली पाहिजे नाहीतर तुमच्याकडे डिप्लोमा पाहिजे इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पाहिजे तो पण कशामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईलमध्ये तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे. नाहीतर मग तुमची डिग्री पाहिजे कुठली काय पाहिजे तर तुमची इंजिनिअरिंग झालेली पाहिजे. 12वी नंतर जरी तुमची डायरेक्ट इंजिनिअरिंग जरी झाली असेल डिप्लोमा जरी नाही झाला असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे आपला मेडिकल स्टँडर्ड मेडिकल फिटनेस. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते कसं असणार पाहिजे होणार आहे तुमचं A1 लेवलचं होणार आहे. कसं होणार आहे A1 लेवलचं. तर तिथे बघा विजन स्टँडर्ड विजन म्हणजे काय तुमची नजर दृष्टी तर ती कशी पाहिजे डिस्टंट विजन म्हणजे तुमचं डिस्टंट विजन आहे जे दूरची तर ते कसे 6x6 विदाऊट ग्लासेस 6x6 विदाऊट ग्लासेस. आणि नियर विजन जवळचं ते किती पाहिजे 0.6 विदाऊट ग्लासेस 0.6 विदाऊट ग्लासेस. म्हणजे तुमची डिस्टंट विजन जी आहे दूरची जी दृष्टी आहे ती किती पाहिजे म्हणजे तुमचं जे डिस्टंट विजन आहे ते किती पाहिजे 6x6 विदाऊट ग्लासेस. म्हणजे तुमचा चष्मा काढून म्हणजे जर एखाद्यावर तुम्हाला चष्मा असेल तर तो चष्मा काढून तुमचं किती पाहिजे 6x6 पाहिजे. आणि जवळचं किती पाहिजे 0.6 विदाऊट ग्लासेस म्हणजे चष्मा न वापरता. म्हणजे एखाद्याला जरी चष्मा असेल आणि त्याचं जे व्हिजन आहे त्याची डिस्टंट व्हिजन जर यामध्ये बसत असेल तर तो फॉर्म भरू शकतो. तर हे तुम्हाला कोण देईल ह्या गोष्टी तुम्हाला कोण सांगेल तुम्हाला कसं काय कळेल का आपले जे व्हिजन आहे ते डिस्टंट व्हिजन 6x6 आहे नियर व्हिजन 0.6 आहे असं केव्हा कोण सांगेल तुम्हाला. तर हे तुम्हाला जे आय स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायचं आहे. तर यासाठी बघा यासाठी त्यांनी आपल्याला ह्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये एक प्रो फार्मा दिलेला आहे. तो कुठला आहे तो पण तुम्हाला मी सांगतो. तो प्रो फार्मा आहे आणि तो जो घ्यायचा आहे आपल्याला तो कोणाकडून घ्यायचा आहे जे आय स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडून चेक करून आपल्याला घ्यायचा आहे की आपलं जे व्हिजन आहे ते यामध्ये बसतं का. आणि हा जो प्रो फार्मा आहे हा तुम्हाला आपली जेव्हा थर्ड स्टेप असते त्याला आपण CBAT म्हणतो. त्याला म्हणतो आपण कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. म्हणजे तुमची फर्स्ट CBT झाली सेकंड CBT झाल्यानंतर CBATची टेस्ट असते त्यामध्ये तुम्हाला हा सबमिट करावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असायलाच हवं व्हिजनचं. तुमच्याकडे व्हिजन स्टँडर्डचं सर्टिफिकेट असायलाच हवं त्यावेळेस. तर तुम्ही कसं काढणार आहे हे पण सांगतो आणि त्याचा फॉर्मॅट कसा असेल हे पण सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फॉर्मॅट दिसत असेल कसा असेल बघा. त्यात काय म्हणलेलं आहे प्रो फार्मा फॉर मेडिकल सर्टिफिकेट टू बी ऑब्टेन्ड
फ्रॉम ॲन आय स्पेशलिस्ट बाय कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट अगेन्स्ट ती तुमची नंबर आहे तो CEN नंबर आहे, सेंट्रल एम्प्लॉयमेंट नंबर 1/2024. तर तुमचा जो प्रो फॉर्मा पाहिजे तो अशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे. हा कशाचा आहे? आकाशासाठी. तर तुमचं आय विजनसाठी, आय विजन स्टँडर्डसाठी तर ते किती पाहिजे? डिस्टन्स विजन किती आहे? 6/6 आणि नियर विजन 0.6. तर तुम्ही तुमच्याजवळ जे पण आय स्पेशलिस्ट डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं आणि त्यामध्ये हा फॉर्मॅटमध्ये त्यांना सांगायचं का हा फॉर्मॅट आम्हाला पाहिजे. तर ते तुम्हाला चेक करून देतील. तिथे बघा त्यांचं नाव असेल, डॉक्टरचं नाव असेल, त्यांची सही असेल, ते तुम्ही कुठून केलं ते प्लेस असेल, खाली तुम्हाला डेट पण दिली आहे, त्यात तुमचं नाव असेल, वर बघा तुम्ही जे असेल तुमचं नाव असेल की तुम्ही तिथून चेक केलेलं आहे. तुमची तिथे ते टाकतील का तुमचं नॉर्मल किती आहे, ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन, ते जे आहे तुमचं विजन ते तिथे मेन्शन करतील आणि खाली त्यांचं नाव लिहितील, इथे डेट लिहितील आणि ते त्यांच्या जे हॉस्पिटल त्याचा स्टॅम्प असेल आणि त्यांची सिग्नेचर असेल. तर हे तुम्हाला आय स्पेशलिस्टकडून घ्यायचंच आहे. हे कधी लागेल तुम्हाला? हे तुम्हाला जेव्हा तुम्ही दोघी CBT फर्स्ट आणि सेकंड पास होणार आणि जेव्हा तुम्ही CBATच्या टेस्ट आणणार, तिसरी जी टेस्ट असेल तुमची, तेव्हा तुम्हाला तिथे हे लागेल. आणि तुम्हाला यात कळून पण देईल की तुम्ही यामध्ये बसत आहात का, तुम्ही या मेडिकल स्टँडर्डमध्ये बसत आहात का, हे तुम्हाला केव्हा कळेल? तर हे तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट घेणार तुम्ही आय स्पेशलिस्टकडून तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि त्यांच्याकडून ते घ्या आणि हे सर्व स्टॅम्प वगैरे करून घ्या. कारण हे तुम्ही जेव्हा पास होणार, तुम्ही फर्स्ट CBT पास झाले, तुम्ही सेकंड झाले आणि जेव्हा तुमची CBATची टेस्ट असेल तेव्हा तुम्हाला हे लागणार आहे. पुढे आहे पुढचा जो पॉईंट आहे आपला, पुढचा जो पॉईंट आहे का आपण फॉर्म कुठून भरायचा, फॉर्मची वेबसाईट काय आहे, कुठून लिंक कुठे असेल, तर फॉर्म कुठून भरायचा, कुठे भरायचा, तर बघा फॉर्म भरण्यासाठी ऑल 21 ह्याच्या 5696 ज्या जागा आहेत त्या सर्व 21 RRB झोनमध्ये डिवाईड केलेले आहे. किती? या 21 RRB ज्या झोन आहेत त्यामध्ये डिवाईड केलेले आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जे RRB आहे बघा तिथे दिसत असेल RRB अहमदाबाद. तर ते खाली त्यांची वेबसाईट दिलेली आहे www.rrbahamdabad.gov.in. मग तुम्हाला ज्या RRBमध्ये फॉर्म भरायचा असेल तेव्हा तुम्ही त्या RRBला जाऊन हा फॉर्म भरू शकता. समजा तुम्हाला अहमदाबादला फॉर्म भरायचा असेल तर त्यांची ती बघा अहमदाबादच्या खाली तिची वेबसाईट असेल तुम्हाला www.rrbahamdabad.gov.in. समजा तुम्हाला भोपाळला फॉर्म भरायचा आहे तर तिथे बघा भोपाळची वेबसाईट दिसत असेल त्यांच्या खाली भोपाळच्या खाली www.rrbhopal.gov.in. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. मग हा फॉर्म आम्ही कुठे भरायचा, म्हणजे नेमकं कुठे भरायचा, जागा कुठे जास्त आहे, कुठे फॉर्म भरायचा, तर हे कसं समजेल? तर बघा यामध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की कुठल्या झोनला किती जागा आहे, म्हणजे याचं डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे. 21 झोन आहेत, या 21 झोनमध्ये किती जागा आहे, त्यात कुठल्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, ओपनच्या किती जागा आहे, हे सर्व आपल्याला दिलेलं आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल का त्यांचं डिस्ट्रिब्युशन कसं आहे हे बघा. त्यामध्ये पहिलं बघा तुम्हाला अहमदाबाद तिथे दिसत RRB. नंतर बघा अहमदाबादला किती जागा आहे, अहमदाबादला टोटल 238 जागा आहे. नंतर अजमेरला किती आहे, 228 आहे. तर यात बघा सर्वात जास्त जागा ज्या आहे, सर्वात जास्त जागा ते बिलासपूर झोनला आहे. तुम्हाला दिसत असेल बिलासपूर झोन, बिलासपूर RRB बिलासपूरला 1192 जागा आहेत. नंतरच्या जागा आहेत त्या आहे सिकंदराबादला RRB सिकंदराबादला 559 जागा आहे. नंतर 3 नंबर येतो बेंगलोर, RRB बेंगलोर RRB बेंगलोरला 473 जागा आहे. नंतर 4 नंबर येतो तुमचा मुंबई सेंट्रल रेल्वे तिथे किती तुम्हाला 411 जागा आहे. नंतर 5 नंबर येतो तुमचा भुवनेश्वर किती 280 जागा आहे. नंतर 6 नंबर येतो तुमचा जम्मू श्रीनगर तिथे किती 254 जागा आहेत. तर ह्या अशा टोटल जागा आहेत तुमच्या. तर तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे त्यानुसार तुम्ही RRBचं भरू शकता. तर तुम्हाला वाटत असेल का मला कुठे पण जॉब पाहिजे, मी कुठे पण गेलं तरी चालेल, तर तुम्ही फॉर्म जो भरताना तो भरायचा बिलासपूर, RRB बिलासपूरला सर्वात जास्त जागा आहे. किंवा मग तुमच्या कॅटेगरीच्या जागा बघून घ्यायचा, तुमची SC असेल, ST असेल, OBC असेल, तुम्ही EWSमध्ये असाल, मग ज्यानुसार तुमच्या कॅटेगरी जागा जास्त असतील तेथे तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि तो कुठून भरायचा तर त्याची वेबसाईट आहे, आपण आताच मागे डिस्कस केलं, त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता. तर इथे तुमचा हा पण पॉईंट क्लिअर झाला असेल. आणि फॉर्म भरताना तुम्ही एकच RRBला फॉर्म भरू शकता. म्हणजे तुम्ही फक्त RRB अहमदाबाद टाकलं तर तुमचं सिलेक्शन RRB अहमदाबादसाठीच होईल. तुम्ही RRB गुवाहाटी टाकलं तर तुमचं गुवाहाटीसाठीच होईल. तुम्ही कोलकाता टाकलं तुमचं कोलकाता. तुम्ही एकच RRBला फॉर्म भरू शकता. तुम्ही मल्टिपल RRBसाठी फॉर्म भरू शकत नाही. असं जर तुम्ही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. त्यांनी तसं पण यामध्ये मेन्शन केलेलं आहे का जो एक कॅन्डिडेट आहे तो फक्त एकाच RRBसाठी फॉर्म भरू शकतो. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे हे बघा, तुम्हाला तिथे दिसत असेल का
सिलेक्शन ऑफ RRB, सिलेक्शन ऑफ RRB 8 नंबरचा पॉईंट बघा. 8 नंबर तुम्हाला दिसत असेल एक पॉईंट बघा, तिथे दिसतो तुम्हाला स्क्रीनवर, सिलेक्शन ऑफ RRB. म्हणजे तिथे काय म्हटलेलं आहे, RRB वाईज अँड रेल्वे वाईज वॅकन्सी इन्क्लुडेड इन दिस CNR प्रोव्हिजनल अँड डेज मे बी इन्क्रीज ऑर डिक्रीज रिक्वायरमेंट ऑफ रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन. कॅन्डिडेट कॅन चूज, म्हणजे त्यात असं म्हटलेलं आहे का ह्या वॅकन्सी कमी किंवा जास्त त्यांच्या रेल्वेच्या ॲडमिनिस्ट्रेशननुसार होऊ शकतात. आणि बघा तुम्हाला तिथे हायलाईट करून दिलेलं असेल, त्यात बघा त्यात काय म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट कॅन चूज ओनली वन RRB अँड इंडिकेट देअर प्रेफरन्स फॉर रेल्वे झोन नोटिफाईड अंडर दॅट चूजन RRB ओनली. म्हणजे तुम्हाला फक्त एकच RRBमध्ये फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जर सिकंदराबादला भरला तर तुमचा विचार सिकंदराबादसाठीच केला जाईल. तुम्ही एकच RRBसाठी इथे इलिजिबल आहात. तर तुम्ही असं करू नका का सिकंदराबादला पण भरला पर अजमेरला पण टाकला, असं केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना. जेव्हा तुम्ही ठरवाल की समजा तुम्हाला मुंबईला फॉर्म भरायचा आहे, तर तेव्हा तुम्ही मुंबईच्या वेबसाईटवर जाणार www.rrbmumbai.gov.in. तर तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन भरत असताना तुमचं एक अकाउंट तयार होतं. तिथे तुम्ही जसं TCSचे जे फॉर्म भरले आहेत ना, सेम तसाच फॉर्म असेल. जसं TCSचा फॉर्म भरलेला तुम्ही आता मागे फॉर्म भरले असणार, ज्या TCSचे एक्झाम देतात तसा तुम्ही फॉर्म भरलेला असणार ना, तसंच सेम इथे तसाच हा फॉर्म असेल. तर तुम्ही आधी तिथे तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागणार. म्हणजे काय, तुम्हाला तुमचं नाव द्यावं लागणार, तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर द्यावा लागणार. मग तेव्हा तुमचं काय होईल, तिथे रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या मोबाईलला आणि ईमेलला तुमचा तिथे नंबर आणि जो पासवर्ड आहे तो जनरेट होतो. नंबर आणि पासवर्ड जनरेट होईल. त्यामुळे तुमचा ईमेल ID तुम्ही प्रॉपर ठेवा. मोबाईल नंबर पण एकच यूज करा इथे, कारण तुम्हाला शेवटपर्यंत कामात येईल. कारण तुमचे सर्व जे मेसेज आहे, हॉल तिकीट झालं, तुमचे सिलेक्शनचे झाले, तुमचं जॉईनिंग लेटर असेल, या सर्व गोष्टी ईमेल आणि मोबाईलवर तुम्हाला देतील. त्यामुळे तुमचा जो ईमेल असेल आणि मोबाईल नंबर असेल तो एकच ठेवा. तुम्ही जर ईमेलचा पासवर्ड जर विसरला असाल तर तो चेंज करून घ्या लगेच. ईमेल ID दुसऱ्याचा देऊ नका, तुमचाच द्या. कारण का मग तुम्हाला काही त्यातून अपडेट आला तर तुम्हाला लगेच बघता येईल. तर तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे यात. तर मोबाईल नंबर तर असतोच आपल्याकडे, पण जो तुमचा परमनंट असेल तोच द्या. असा नंबर देऊ नका का तुम्ही तो परत बदलू शकता कधी. तर एक परमनंट नंबर आणि ईमेल ID तुम्हाला महत्त्वाचा आहे. तर या सर्वावर तुमचं काय होईल, तुम्ही जेव्हा आता अकाउंट तयार करणार तेव्हाच तुमच्या यावर जो अकाउंट तयार होईल त्याचा जो नंबर असेल त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला ईमेल ID आणि त्या नंबरवर येईल. नंतर पुढे मग तुम्हाला डिटेल तुम्ही जेव्हा त्या अकाउंट तो तुम्ही नंबर टाकणार, तो तुमचा असेल रजिस्ट्रेशन नंबर टाकणार, ID टाकणार आणि तुमचा पासवर्ड टाकणार. मग पुढे तुम्हाला पुढची डिटेल भरता येईल. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचं कास्ट, तुमच्या बाकीचा एक्सपिरियन्स असेल तर त्या सर्व गोष्टी इथे नंतर फिलअप करता येतील. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे एज लिमिट. एज लिमिट म्हणजे तुमचं वयोमर्यादा किती असेल, तर ती वयोमर्यादा जी दिलेली आहे ती 18 ते 30 वर्ष. पण ही कोणासाठी, ही आहे ओपन कॅटेगरीसाठी. 18 ते 30 वर्ष. मग जे SC ST कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल SC STसाठी. म्हणजे ते SC ST कॅन्डिडेटसाठी वयोमर्यादाही किती असेल, अधिक वय किती असेल, 35 वर्ष असेल. OBC जे NCL आहे, नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष असेल. आणि जे EX सर्व्हिसमॅन आहे, EX सर्व्हिसमॅन जे अनरिझर्व म्हणजे ओपन आणि EWSमध्ये येतात त्यांच्यासाठी 3 वर्ष आहे. जे EX सर्व्हिसमॅन OBC NCL म्हणजे नॉन क्रिमिलियरमध्ये येतात त्यांच्यासाठी 6 वर्ष आहे. आणि जे EX सर्व्हिसमॅन SC आणि STमध्ये येतात त्यांच्यासाठी 8 वर्ष आहे. हा तुमचा तुमचं एज रिलॅक्सेशन होतं. एज किती दिलं याच्यात, 18 ते 30 वर्ष. ओपनचे जे कॅन्डिडेट असतील त्यांचं कमीत कमी 18 पाहिजे. जर तुम्ही ITI केला असेल तुमचं वय 18 असेलच आणि जास्तीत जास्त वय 30 पाहिजे. परंतु जे कॅटेगरीमध्ये असतील SC STसाठी 5 वर्ष सूट आहे. म्हणजे तुम्हाला 35 वर्ष जर मॅक्झिमम वय किती असेल 35 वर्ष असेल. OBC जे कॅन्डिडेट आहे नॉन क्रिमिलियरवाले त्यांच्यासाठी 3 वर्ष सूट आहे. आणि जे EX सर्व्हिसमॅन आहे ते अनरिझर्व्ड असतील म्हणजे ओपनमध्ये असतील त्यांच्यासाठी 3 वर्ष आहे. EX सर्व्हिसमॅन OBC नॉन क्रिमिलियर असतील त्यांच्यासाठी 6 वर्ष सूट आहे. मग ते 36 वर्षापर्यंत भरू शकतात. आणि जे EX सर्व्हिसमॅन SC ST आहेत त्यांच्यासाठी 8 वर्षासाठी सूट आहे. म्हणजे 38 वर्षापर्यंत भरू शकतात. पुढचा जो पॉईंट आहे का तुम्हाला फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंटची आवश्यकता असेल आणि त्याची साईज किती पाहिजे. तर बघा तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स. त्यात बघा तुमचा एक कलर पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. त्याची जी साईज आहे ती किती पाहिजे, 30 ते 70 KB पाहिजे. तो किती म्हणजे पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा तिथे. फोटोची जी साईज आहे कॅन्डिडेट इन JPG इमेज साईज किती 70
30 to 70 KB म्हणजे 70 ते 30 KB मध्ये तो पाहिजे. आणि फॉर्मॅट कुठला आहे JPEG विदाउट वेअरिंग डार्क ग्लासेस अँड कॅप, म्हणजे तुमचा एक साधा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे आणि तुम्ही त्यावर टोपी किंवा मग तुम्ही चष्मा घातलेला नको. ग्लास म्हणजे तुमचा चष्मा असेल तर चालेल, परंतु मग जो आपला सनग्लासेस असतात गॉगल्स ते घातलेले नको. नंतर पुढे आहे तुमचं सिग्नेचर, तुमची सिग्नेचर त्याची साईज पण किती 30 ते 70 KB मध्ये पाहिजे. तुमची सिग्नेचर एक व्हाईट पेपरवर ब्ल्यू पेनाने सिग्नेचर पाहिजे तुमची, ते पण मला स्कॅन करावं लागेल. नंतर पुढे आहे तुमचं जे SC STचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सर्टिफिकेट, त्यांचं SC STचं जे सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. कशात तर PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे आणि त्याची साईज किती पाहिजे अप टू 500 KB पर्यंत, म्हणजे 500 KB पेक्षा ते सर्टिफिकेट जास्त नको. तर ते कसं PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर हे का पाहिजे तर यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळतो. जे SC STचे विद्यार्थी असतील त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळतो, म्हणजे काय तर त्यांना फ्री पास मिळतो. जर तुम्ही SC STमध्ये असाल तर तुम्ही इथे सर्टिफिकेट तिथे अपलोड करायचं. जर तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केलं तर तुम्हाला तिथून रेल्वेकडून तुम्हाला तिकीट मिळतं स्लीपरचं. तर जेव्हा तुम्हाला हॉल तिकीट येतं त्याबरोबर तुम्हाला तो फॉर्मॅट मिळतो. तो घेऊन तुम्हाला आपल्या रेल्वे स्टेशनला जावं लागतं. तिथून तुमचं ते तिकीट बनवून देतात. तुमचं जिथे सेंटर आलेलं असेल, ज्या ठिकाणी सेंटर आलेलं असेल ते तुमचं स्लीपरचं तिकीट दोघे साईडचं करून देतील. तर तुम्हाला इथे SC STच्या विद्यार्थ्यांना ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी घ्यायसाठी, ट्रॅव्हलिंग फ्री पास घेण्यासाठी तुम्हाला आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते इथे अपलोड करणं महत्त्वाचं आहे. ते कसं कुठला फॉर्मॅट पाहिजे तो PDF फॉर्मॅट पाहिजे. आणि ते साईज किती दिली बघा तुम्हाला दिसत, ती साईज दिली तिथे आहे 500 KB अप टू 500 KB, म्हणजे 500 KB पर्यंत पाहिजे, 500 KBच्या वर नको. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे आपला एक्झामिनेशन फी, म्हणजे तुमची एक्झामिनेशन फी किती असेल. यात पण खूप मुलांचं कन्फ्युजन आहे. तर बघा यात जी फी सांगितलेली आहे ती किती आहे. फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरी मेन्शन बिलो SI नंबर 2, म्हणजे सर्व कॅटेगरीसाठी, म्हणजे आणि जे सिरियल नंबर 2मध्ये जे दिलेले आहे म्हणजे SC ST EX सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर आणि मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, हे सोडून जे सर्व असतील म्हणजे ओपन कॅटेगरीवाले आणि EWS, ओपन कॅटेगरी आणि EWS जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी फी आहे 500 रुपये. 500 रुपये आहे काही 500 रुपये फी नाही, तुम्हाला फक्त 100 रुपये फी लागेल. पण मी पुढे सांगतो ते 400 रुपये तुम्हाला कसे मिळतील. पुढे आहे नंतर आहे जे SC ST EX सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे EBC जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी फीज आहे 250 रुपये. तर बघा त्यांनी खाली अजून मेन्शन केलेलं आहे का आउट ऑफ दिस फी 500, बघा पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला दिसत असेल सिरियल नंबर 1 काय म्हटलं त्यांनी, आउट ऑफ दिस फी ऑफ 500 अँड अमाऊंट 400 शॅल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन ॲफेरिंग फर्स्ट डे CBT. म्हणजे तुम्हाला जी फी असणार आहे ती 100 रुपये असणार आहे, परंतु ते आपल्याकडून 500 रुपये आधीच घेणार आहेत, 500 रुपये घेणार आहेत. मग हे ते काय करणार आहेत, म्हणजे उरलेले 400 रुपये तुम्हाला जेव्हा तुम्ही CBT अटेंड करणार, जेव्हा तुम्ही CBT एक्झाम देणार त्यानंतर ते तुमच्या अकाउंटला रिफंड करतील. आणि हे पैसे येतात, मागच्या वेळेस पण मुलांना आलेले होते, मी सुद्धा एक्झाम दिलेली आहे, मला पण पैसे आलेले आहेत. तर हे का घेतात ते असे आधीच 500 रुपये. तर बघा आपण फॉर्म भरतो, फॉर्म भरताना खूप विद्यार्थी येत नाहीत, मुलं फॉर्म तर भरून देतात, मग त्यांना जो तुमची जी सिस्टीम अरेंज करावी लागते तुमच्यासाठी, जे जागा असेल जे कॉम्प्युटर सिस्टीम असेल त्यासाठी खर्च लागतो, त्यामुळे ते आधीच पैसे घेऊन घेतात. मग ते काय करतात, जर तुम्ही IPR जर तुम्ही CBT दिली तरच तुम्हाला पैसे येतील. त्यांनी खाली नोट लिहिलेली बघा, ओनली कॅन्डिडेट हू अटेंड CBT 1 विल गेट रिफंड ऑन देअर एक्झामिनेशन फी ॲज मेन्शन अबोव. म्हणजे जो कॅन्डिडेट CBT 1ची एक्झाम देईल त्यांनाच हे पैसे परत येतील. समजा तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही CBT दिलीच नाही तर तुम्हाला ते पैसे परत येणार नाही. तुम्ही फॉर्म भरला CBT दिली आणि जर तुम्ही ओपनमध्ये आहे EWSमध्ये आहे तर तुम्हाला 400 रुपये परत येतील. जर तुम्ही SC STमध्ये आहे तर तुम्हाला पूर्ण 250 रुपये ते परत करतील, 250 रुपये परत करतील. म्हणजे SC STसाठी हा फॉर्म फ्रीज आहे, पण ते आधी तुमच्याकडून फी कलेक्ट करतील आणि जेव्हा तुम्ही एक्झाम देणार, जर तुम्ही एक्झाम दिली तरच तुम्हाला फी परत करतील. जर तुम्ही फॉर्म भरला आणि एक्झामच दिली नाही तर तुम्हाला कुठलीच फी परत होणार नाही. तर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे आता EBC आणि EWSमध्ये कन्फ्यूज होऊ नका. आता बघा इथे EBC म्हटलेलं आहे सिरियल नंबर 2मध्ये, ते EBC म्हणजे काय इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आणि EWS म्हणजे काय इकॉनॉमिकल विकर सेक्शन. तर हे दोघे वेगवेगळे आहेत, त्यांचे क्रायटेरिया पण वेगवेगळे. EBCमध्ये तुमचं जे फॅमिली इन्कम असतं ते 50,000पेक्षा कमी पाहिजे तरच तुम्ही EBCमध्ये गणले जातात. आणि EWSमध्ये काय असतं, जर तुम्ही SC ST OBC या कॅटेगरीमध्ये नसाल, तुम्ही ओपन असाल आणि जर तुमचं जे फॅमिली इन्कम किती पाहिजे तर 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, तुम्ही जे घर आहे जे राहतात ते 1000 स्क्वेअर फूटपेक्षा
कमी पाहिजे, तुमच्याकडे शेती आहे ती 5 एकरपेक्षा कमी पाहिजे, हा EWSचा काय क्रायटेरिया आहे. EWS आणि EBC म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. तर पुढचा जो पॉईंट आहे ह्या पुढचा तो आहे मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन. मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे काय, जर तुम्ही फॉर्म, मी आधी पण आपण डिस्कस केलं आताच्या व्हिडिओमध्ये, मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे काय, जर तुम्ही फॉर्म भरला आणि चुकून तुमचा काही नंबर चुकला, तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर चुकला, तुमच्या नावात स्पेलिंग चुकली, तर तुम्ही तो मॉडिफाय करू शकता. परंतु तुम्हाला यात फीज पेड करावं लागेल आणि ती फी रिफंडेबल नसेल. तुम्हाला फीज पेड करून 250 रुपये त्यात चार्जेस आहे, त्यात दिलेले आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तुम्हाला कुठलंही मॉडिफिकेशन करायचं असेल, समजा तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचा एखादा सर्टिफिकेट नंबर चुकला किंवा तुमचं कॅटेगरी चुकली टाकताना, किंवा मग तुम्ही नावात स्पेलिंग मिस्टेक केली, तर तुम्ही ते करू शकतात. पण तेव्हा तुम्हाला 250 रुपये फी पेड करावं लागेल. आणि हे करत असताना तुम्ही काय चेंज करू शकत नाही, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आणि RRB चेंज करू शकत नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तिथे म्हटलेलं आहे, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे बघा, खाली त्यात म्हटलं आहे डिटेल्स फील्ड इन क्रिएट ॲन अकाउंट फॉर्म इन्क्लुडिंग मोबाईल नंबर, ईमेल अँड RRB कॅनॉट बी चेंज. तिथे काय म्हटलं आहे, डिटेल फील्ड इन क्रिएट ॲन अकाउंट फॉर्म, म्हणजे तुम्ही अकाउंट फॉर्म जेव्हा भरला त्यामध्ये डिटेल दिल्या, त्यातील मोबाईल नंबर, ईमेल आणि RRB तुम्ही जे चूज केल्या ते तुमचं चेंज होणार नाही. ह्या 3 गोष्टी सोडून, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आणि तुम्ही जो RRB झोन सिलेक्ट केला, ह्या 3 गोष्टी सोडून तुम्ही दुसरं काही जर बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. म्हणून तुम्ही RRB चूज करताना तुम्ही व्यवस्थित चूज करा. फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका. आपण त्याचा पण व्हिडिओ घेऊन येऊ कसा फॉर्म भरायचा. तुम्ही 1-2 दिवस थोडी वाट बघा. तुम्ही फॉर्म भरण्याची घाई करू नका. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी RRB विषयी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली का जागा कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, फॉर्म कसा भरायचा, त्यात तुम्हाला कुठली वेबसाईट असेल, सर्व मी सांगितलेलं आहे. पण फॉर्म भरताना तुम्ही RRB व्यवस्थित चूज करा. तुमचा मोबाईल नंबरविषयी सांगितलं, मोबाईल नंबर जो असेल तो परमनंट पाहिजे, कारण त्यावरच तुमचे सर्व हॉल तिकीट झालं, बाकीच्या लिंक्स व बाकीचे अपडेट त्यावर मिळत जातील. तुमचा ईमेल ID, तुम्हाला पासवर्ड माहिती पाहिजे. तुम्ही सायबर कॅफे जर फॉर्म भरत असाल त्याचा ईमेल ID देऊ नका. अकाउंट नंबर स्वतःचा द्या, कारण पैसे अकाउंट नंबर तुम्हाला स्वतःचा द्यावा लागेल. तुम्हाला तिथे अकाउंट नंबर पण विचारतील, कारण त्यावर तुम्हाला रिफंड येईल. तर तुम्ही जरी सायबर कॅफेवरून जरी फॉर्म भरला तर अकाउंट नंबर तुमचं टाका, नाव तुमचं टाका, कारण जे रिफंड होताना तुमच्या अकाउंटला येतील. तुम्ही सायबर कॅफेवाल्याचा ईमेल ID किंवा त्याचा अकाउंट तर तिथे त्या डिटेल भरू नका, तुमच्याच भरा. म्हणून तुमचा प्रॉपर ईमेल ID नसेल तर तयार करून घ्या, असेल तर त्याचं चेक करा. तुम्ही पासवर्ड विसरले एका, तिथे पासवर्ड आपल्याला मिळवता येतो, तिथे पासवर्ड आपल्याला चेंज पण करता येतो. या सर्व गोष्टी फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही क्लिअर ठेवा. तुमचे डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. डॉक्युमेंट सांगितलेले आहे. तुम्हाला फोटो पाहिजे, फोटो कसा पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुमचा साधा फोटो पाहिजे, तो 30 ते 70 KB पाहिजे. तुमची सिग्नेचर पाहिजे, व्हाईट पेपरवर तुम्ही निळ्या पेनने सिग्नेचर केलेली पाहिजे. तुम्ही SC ST मध्ये असाल तर तुमच्याकडे तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केलं पाहिजे, कारण का तुम्हाला तिथे फ्री पास भेटणार आहे. जर तुमची एक्झाम तुम्ही मुंबईला आहे तर तुम्हाला, आणि समजा तुम्ही नागपूरमध्ये राहता आणि तुमची एक्झाम मुंबई सेंटर आलं, तुम्हाला नागपूर ते मुंबईसाठी फ्री स्लीपर कोच तुम्हाला मिळणार आहे तिकीट. त्यासाठी तुम्ही तिथे तुमचं सर्टिफिकेट पण अपलोड करायचं. ते कसं करायचं त्या फॉर्मॅट पण मी सांगितलं आहे की ते PDF मध्ये करायचं आहे आणि किती 500 KB पेक्षा ती साईज जास्त नको. या सर्व गोष्टी तुम्ही प्रॉपर तयार ठेवा फॉर्म भरण्याच्या आधी. नुसतं आधीच फॉर्म भरण्याची घाई करू नका. ज्या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहे त्या प्रॉपर तयार ठेवा. आधी डिसाईड करून घ्या की कुठल्या RRB टाकायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल का मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, मी कुठेही जाऊ शकतो, बिलासपूरला बिंदास टाका, बिलासपूरला वॅकन्सी जास्त आहे ना. तुमची जे नाहीतर मग तुमची जे कॅटेगरी असेल ते बघा, त्यात कुठे वॅकन्सी जास्त आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. एक वेळा मी सर्व इथे दिलेलं आहे आणि या सर्व गोष्टी मी ग्रुपवर पण टाकणार आहे. मी टाकलेल्या पण आहे या गोष्टी तुम्हाला सर्व. आता मी जे काही हे फॉर्मॅट सांगितला, तुम्हाला मेडिकलचा फॉर्मॅट सांगितला, अजून तुम्हाला कास्टचा फॉर्मॅट दिला, या सर्व गोष्टी आपण जो ग्रुप केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आधी तुम्ही व्हिडिओ बघा, नंतर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो ग्रुप जॉईन करा, त्यावर मी सर्व गोष्टी तिथे टाकणार आहे. तर तुम्ही सर्व गोष्टी प्रॉपर ठेवा. तुमचा फोटो झालं, सर्टिफिकेट झाले, तुमची सिग्नेचर झाली, ईमेल ID झाला, मोबाईल नंबर झाला, तुमचा अकाउंट नंबर, या सर्व तुम्ही रेडी ठेवा. नंतर तुम्ही फॉर्म भरा. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे इनव्हॅलिड ॲप्लिकेशन रिजेक्शन. तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट कधी होऊ शकतं, हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट कधी होऊ शकतं बघा, त्यांनी दिलेलं आहे का मल्टिपल ॲप्लिकेशन टू डिफरंट RRB or same RRB. In such case the application will be reject summary and such candidate will be debarred from all future RRB and RRC exams. तर मी आधी सांगितलं तुम्हाला का तुम्हाला एकच RRB चूज करावी लागेल. एकच RRB मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्ही सिकंदराबाद केलं तर तुमचा विचार सिकंदराबादसाठीच होईल. तुम्ही परत मुंबईसाठी फॉर्म भरू नका. जर तसं केलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होईल. तिथे मग तुम्ही काहीच तिथे ॲप्लिकेशन तिथे विनंती करू शकत नाही, कुठलंच तुम्ही तिथे मॉडिफिकेशन करू शकत नाही. तुम्ही फॉर्म भरताना एकच RRBसाठी तिथे फिलअप करा. आणि दुसरा पॉईंट आहे इनव्हॅलिड फोटो. जर तुम्ही त्यांनी मी सांगितलं मला फोटो कसा पाहिजे, तर तुमचं व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे,
तुमच्या डोक्यात टोपी नको किंवा सनग्लासेस नको, तुमचा चष्मा असेल चालेल जर तुम्हाला चष्मा असेल तर तुम्ही सनग्लासेस नको, तुम्हाला असा फोटो पाहिजे तर तसा, आणि तो किती पाहिजे 30 ते 70 KB मध्ये पाहिजे, तसा नसेल तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. जर तुम्ही सिग्नेचर प्रॉपर स्कॅन झालेलं नसेल, अर्धी झालेली आहे, ब्लर येते, तरी तुमचं ॲप्लिकेशन हे तुमचं रिजेक्ट होऊ शकतं. आणि तुम्ही मल्टिपल RRBसाठी अप्लाय केलेलं आहे एकापेक्षा, तरी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित पाहिजे, त्यांनी जे सांगितलेलं तसे तुम्ही एकाच RRBसाठी अप्लाय केलेलं पाहिजे आणि एकाच RRBसाठी अप्लाय करा. मग तो कुठला करायचा आहे तो तुमच्यावर डिसाईड असेल का तुमचं कॅटेगरी कुठली आहे, जागा कुठे जास्त आहे, किंवा मग एखादा असं असेल की जागा एखाद्याला एकच, समजा एखाद्याला मुंबईत हवी असेल पण जरी जागा कमी, त्याची इच्छा असेल का करेल तर मुंबईला जॉब करेल, अदरवाईज करणार नाही, मग तो तसा पण फॉर्म भरू शकतो मुंबई RRBसाठी. तर तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही फॉर्म भरा. मी टाकलेलं आहे कुठे जागा जास्त आहे, कुठे कमी आहे, कॅटेगरीचं पण सर्व त्यात दिलेलं आहे. तर सर्व आधी व्यवस्थित विचार करायचा, कुठे फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट तयार ठेवायचे, कास्ट सर्टिफिकेट तयार ठेवायचं, तुमचं मेडिकल फिटनेस तयार ठेवा. मी फॉर्मॅट दिलेला आहे, तो ग्रुपवर टाकून देईल, तो फॉर्मॅट घेऊन स्पेशलिस्टकडे जायचं, त्यांच्याकडून तो फॉर्मॅट घ्यायचा, ते तुम्हाला सर्व चेक करून तिथे त्यांचा स्टॅम्प, सिग्नेचर आणि तुमचं नाव आणि तिथे फोटो असेल तो तुम्हाला तिथे चिटकवायचा आहे. या सर्व गोष्टी तुम्ही तयार ठेवा. ह्या तुम्हाला लागणार आहेत, ह्या कुठे लागणार आहे, फॉर्म भरताना तुम्हाला लागतीलच, परंतु मग जेव्हा तुम्ही CBT2 क्लिअर करणार आणि जेव्हा तुम्ही CBATच्या एक्झामला जाणार, सायको एक्झामला जाणार, तेव्हा तुम्हाला ह्या तिथे सबमिट करावं लागतील, तुम्हाला लागतील. म्हणून ह्या आताच तयार ठेवा. तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही आताच तयार ठेवा. पुढचा पॉईंट आहे आपला रिक्रुटमेंट प्रोसेस, म्हणजे तुमचं एक्झाम पॅटर्न कसा असेल. बघा, तुमची एक्झाम पॅटर्न कसा असेल तर तुमच्या एकूण 2 CBT होतील, CBT1 आणि CBT2. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल का तिथे त्यांनी CBT1. तर फर्स्ट CBT जी आहे तर ती तुमची कशी होणार आहे, तर बघा तुमच्या 2 CBT होतील. एक्झाम पॅटर्न कसा असेल, तुमच्या CBT पहिली असेल तुमची CBT फर्स्ट, पहिली होईल तुमची CBT फर्स्ट. ती किती मार्काची असेल, ती एकूण असेल 75 मार्क्सची. किती, 75 मार्क्सची असेल CBT फर्स्ट, ही असेल 75 मार्क्स. मग जेव्हा तुम्ही यात क्वालिफाय होणार तेव्हा तुम्ही CBT सेकंड देऊ शकता. क्वालिफाय होणार म्हणजे बघा इथे खाली दिलेलं आहे त्यांनी की जे मार्क्स आहे SC ST साठी किती पाहिजे, त्यात दिलेलं असेल त्यांनी. SC ST साठी जे मार्क असतात ते दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे SC ST साठी हे बघा खाली दिलेलं असेल त्यांनी. बघा UR EWS 40% मार्क पाहिजे, OBC म्हणजे 75च्या 40% मार्क्स पाहिजे. नंतर OBC साठी NCL नॉन क्रिमिनलसाठी 30% पाहिजे, SC साठी 30%, ST साठी 25%. मग एवढे मार्क्स पडले म्हणजे तुम्ही पास झाले का, तर नाही, तुम्ही क्वालिफाय झाले. हे झाल्यावर तुमचं मेरिट लागेल. मग त्या मेरिटनुसार तुम्हाला समजेल का तुम्ही सिलेक्ट झाले का नाही. तर तुमची पहिली CBT 75 मार्क्सची असेल, 75. त्यात तुम्हाला मॅथ, त्यात सब्जेक्ट कुठले असते, मला मॅथ, रिजनिंग, जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स असेल. त्यात तुम्हाला अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, सायन्स असेल, विज्ञान असेल, सामान्य विज्ञान आणि जनरल अवेअरनेस असेल. या 4 सब्जेक्ट तुम्हाला असतील 75 मार्क्ससाठी. आणि यात तुम्हाला हे CBT पास झाल्यावर तुम्हाला सेकंड CBT देता येईल. तुमची CBT2 जी आहे, CBT2 म्हणजे दुसरी CBT2, त्यात 2 पार्ट्स असतील, एक असेल A, एक असेल B. 2 पार्ट आहे CBT2 मध्ये, 2 पार्ट असतील, एक असेल A, एक असेल B. तर CBT2 मध्ये 2 पार्ट आहे, त्यात जो A पार्ट आहे तो असेल तुमचा 90 मार्काचा, 90 मिनिट 100 मार्क. हा तुमचा 100 मार्कचा असेल. हा किती, 100 मार्क्स. याला मार्क्स किती आहे, 100 मार्क्स. आणि तुमचा पार्ट B जो असेल तो असेल 75 मार्क्स. तो किती असेल, 75 मार्क्स. म्हणजे एकूण तुमची 175 मार्काची CBT2 होईल. CBT2 किती होईल तुमचे, पार्ट A असेल तो 100 मार्काचा होईल आणि पार्ट B असेल तो 75 मार्काचा होईल. परंतु मग हा जो 75 मार्काचा जो सेक्शन आहे, हा जो 75 मार्काचा जो पार्ट B आहे, यात तुम्हाला फक्त क्वालिफाईंग करायचं आहे, म्हणजे पासिंग करायची आहे. यात काय करायचं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे यात जो मार्क जो CBT2 जो पार्ट B आहे, CBT2 मधला B आहे, त्यात फक्त तुम्हाला पासिंग करायची आहे. त्यात फक्त पासिंग मार्क्स पाहिजे. मग ती किती पाहिजे, तर 35%. यामध्ये तुम्हाला 35% मार्क पडायलाच पाहिजे. म्हणजे यात 75चे जर 35% गेले तर ते किती होतील, 26.25 होतील. किती, 26.25 मार्क्स यात यायला पाहिजे तुम्हाला. किती, 26.25 मार्क्स यात पडायलाच पाहिजे तुम्हाला. या सेक्शनमध्ये तुम्हाला 26 म्हणजे 26.5 किंवा 26 किंवा मग 27 मार्क, म्हणजे 26च्या वर मार्क तुम्हाला यात
मिळायला पाहिजे. कुठल्या CBT-मध्ये बीमध्ये CBT-2 पार्ट बीमध्ये 26.25 मार्क. किती? 26.25 मार्क क्वालिफाईंग आहे. जो याच्या 26.25 मार्क पाडेल तो क्वालिफाय होईल, आणि ज्याला 26 जरी मार्क असले तो डिस्क्वालिफाय होईल. म्हणजे तुम्हालाही क्वालिफाईंग आहे, याचे मार्क काउंट होणार नाही. या आउट ऑफ जरी पाडले तुम्ही तरी याचे मार्क, हे काय क्वालिफाईंग आहे, हे काय क्वालिफाईंग आहे. जर तुम्ही यात चांगले मार्क पडले, तुम्हाला पार्ट ए मध्ये समजा तुम्हाला 100पैकी 90 मार्क पडले, आणि हेच जर तुम्ही फेल झाले, यात तुम्हाला 25 मार्क पडले म्हणजे डिस्क्वालिफाय झाले. म्हणून तुमचा विचार पुढे केला जाणार नाही. तुमचं कसं बा, जी CBT-2 आहे त्यात पार्ट एचे मार्क धरले जातील, आणि पार्ट बी जो आहे 75 मार्कचा, त्याचे फक्त क्वालिफाईंग मार्क असेल. ही कशी असेल? ही तुमची क्वालिफाईंग असेल. म्हणजे तुम्हाला यात किती, यामध्ये 35% मार्क्स आणायचे. किती? 35% मार्क्स पाहिजे. कशाच्या? 75च्या 35% मार्क तुम्हाला पार्ट बी मध्ये मिळणे आवश्यक आहे. मध्ये किती? 26.25 मार्क यात पडायलाच पाहिजे. जर यात तुम्हाला 26 जरी मार्क्स पडले तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, पूर्ण लिस्टमधून डिस्क्वालिफाय होणार. तुम्हाला यात चांगले मार्क आहे, तुम्हाला एमध्ये मार्क चांगले आले, परंतु हे डिस्क्वालिफाय झाले तुम्ही, तर तुम्ही गेले, तुम्ही सिलेक्शनमधून बाहेर गेले. त्यात तुम्ही थर्ड स्टेप देऊ शकत नाही. तुम्ही CBATची जी टेस्ट आहे ती देऊ शकत नाही. तर तुम्हाला यात क्वालिफाईंग मार्क पाहिजे, 26.25 मार्क कमीत कमी यायला पाहिजे, आणि यावर तुमचं मेरिट ठरेल. पार्ट एवर तुमचं मेरिट ठरेल का तुम्ही CBATला जाऊ शकता का नाही. तुम्ही ते थर्ड जी स्टेप आहे CBAT म्हणजे काय, तर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, ती तुमची थर्ड स्टेप असेल. तर तुम्ही या मार्क्सवर जाऊ शकता. म्हणजे तुम्ही यात क्वालिफाईंग पाहिजे, कमीत कमी 26.25 मार्क तुम्हाला पडायला पाहिजे, आणि यामध्ये तुम्हाला यात तुम्हाला मार्क्स काढावं लागतील. यावर तुमचं मेरिट ठरेल. मग पुढे जर तुम्ही हे पण क्वालिफाय केली तर पुढे तुमची तिसरी जी असेल ती CBAT असेल. CBAT तिसरं काय असेल? CBAT म्हणून. CBAT म्हणजे काय? कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. पुढे असेल तुमची CBAT म्हणजे काय? कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. मेरिट कंडक्ट झाल्यानंतर यात दोघीवर तुमचं मेरिट ठरेल. मग तुमचं मेरिट कसं लागेल बघा. तुमचे जे CBT-1 ही तुमची शॉर्ट लिस्टिंग असेल, याचे मार्क्स गृहीत धरले जाणार नाही. फक्त तुम्ही शॉर्ट लिस्ट होणार. इथून तुम्ही शॉर्ट लिस्ट होणार म्हणजे तुम्ही CBT-2 देणार. CBT-2 झाल्यावर तुमच्या CBT-2 मध्ये 2 पार्ट आहे, A पार्ट आणि B पार्ट. बरोबर. A पार्टचे मार्क तुमचे सिलेक्शनसाठी गृहीत धरले जातील, आणि हे B पार्ट जो आहे तो क्वालिफाईंग असेल. क्वालिफाईंग म्हणजे यात हा तुम्हाला पास व्हावाच लागेल. यात जरी तुम्हाला 100पैकी 100 जरी पडले, आणि हा जर फेल झाले का तुम्ही CBAT गेले. तुम्ही CBAT देऊ शकत नाही. तुम्ही पुढे मेडिकल पण तुमचं होणार नाही. तुम्ही इथून रिजेक्ट झाले, इथूनच तुम्ही बाहेर पडले, सिलेक्शनच्या बाहेर पडले. तर तुम्हाला 100पैकी ते जास्तीत जास्त मार्क आणायचे आहे, आणि यामध्ये तुम्हाला ही क्वालिफाईंग यात कमीत कमी 26.25 मार्क तरी तुम्हाला आणायचे आहे. आणि नंतर हे सर्व झालं, तुम्ही CBAT देणार, तर तुमचं मेरिट कसं ठरेल. तुमचा हा जो पार्ट ए आहे याचे 70% घेतील. CBT-2 मधला पार्ट एचं जे वेटेज असेल, वेटेज 70% मार्क यातले घेतील. CBT-2च्या पार्ट ए मधले 70% वेटेज घेतील, आणि 30% जे घेतील ते CBATचं घेतील. CBATचं 30% असं तुमचं मेरिट लागेल. मेरिट कसं लागेल. मग तुमची सर्वात महत्त्वाची टेस्ट, टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही पण महत्त्वाची आहे. B तुम्हाला क्वालिफाईंग करायचीच आहे, कारण हे जरी तुम्ही क्वालिफाय झाले आणि ते डिस्क्वालिफाय झाले तर तुम्ही सिलेक्शनच्या बाहेर गेले. तर मग सर्वात जास्त मार्क जे घ्यायचे ते आधी तुम्हाला CBT-1 क्लिअर करायचे. CBT-1 क्लिअर झाल्यावर जास्तीत जास्त मार्क तुम्हाला CBT-2 मधला पार्ट ए मध्ये घ्यायचे. पार्ट बी मध्ये तुम्ही क्वालिफाय जरी झाले तरी चालेल. पार्ट बी मध्ये तुम्हाला एखाद्याला समजा 75पैकी 75 मार्क आहे, आणि एखाद्याला 26.25 मार्क पडले, तर काहीच त्यावर म्हणजे याचा काही फरक होणार नाही. तरी ते दोघी क्वालिफायच आहेत. फक्त फरक कुठे होईल, तुम्हाला पार्ट ए CBT-2 पार्ट ए मध्ये चांगले मार्क घ्यायचे, आणि CBATमध्ये तुम्हाला पण मार्क घ्यायचे. मग तुमचं ओव्हरऑल मेरिट कसं लागेल. CBATचे 70% वेटेज येतील. CBT-2 जे आहे, CBT-2 मधलं पार्ट ए, CBT-2 मधला पार्ट एचे 70%, आणि CBATचे किती 30%, असं तुमचं वेटेज घेऊन तुमचं मेरिट लावलं जाईल. तर ही CBAT काय आहे, CBT-2 काय आहे, सर्व गोष्टी, हा सर्व सिलेबस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. CBAT कशी होते, CBT-2चा सिलेबस काय असेल, CBT-1चा सिलेबस काय असेल, त्यात कुठले टॉपिक येतील, हा पण व्हिडिओ मी तुमचा सिलेबसचा व्हिडिओ घेऊन येणारच आहे. आधी आपण हे आता काय करतोय, फक्त आपण डिस्कस करतोय. तुमची काही डाऊट आहे, कोण फॉर्म भरू शकतो, हा फक्त आपला डिस्कसिंग व्हिडिओ आहे. तर पुढे मी सिलेबसचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही प्रिपरेशन कशी करायला पाहिजे, पुढे तुमचं CBAT कसं काय असतं, तुमचं CBT-2साठी कुठले विषय असतील,
बी हा जो पार्ट आहे CBT 2 मधला बी पार्टसाठी काय हा टेक्निकल सेक्शन असेल तुमचा. बी पार्ट जो आहे तो टेक्निकल सेक्शन असेल. तुम्ही इलेक्ट्रिशियनचे प्रश्न येतील, तुम्ही फिटर असाल फिटरचे प्रश्न येतील. हे सर्व मी नंतर पुढे घेऊन येणार आहे. फक्त आता आपण हे डिस्कस करतो. हे सर्व घेऊन येईल मी तुमचा सिलेबस कसा, पुस्तकं कुठले, कशी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, सर्व मी पुढे व्हिडिओ घेऊन येईल. आणि पुढे जे आहे ते आहे आता आपले सर्टिफिकेट सर्व. आता सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे म्हणून आपल्याला सेंट्रल कास्ट आपल्याकडे असायला हवं. तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा फॉर्मॅटमध्ये तुमचं कास्ट पाहिजे. तुम्ही एक वेळा आता कास्ट चेक करा तुमचं अशा फॉर्मॅटमध्ये आहे का. जर असं असेल तर चालेल, नसेल तर तुम्ही सेंट्रल कास्ट काढू शकता. तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. तुम्ही सेंट्रल कास्ट काढू शकता. तुम्हाला तिथे सबमिट करताना सेंट्रल कास्ट लागेल, त्याचा फॉर्मॅट असा पाहिजे. हा फॉर्मॅट मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पण टाकून दिले. सर्व सर्टिफिकेट तुम्हाला टाकून दिले. तुम्हाला मेडिकलचं झालं, तुमचं GEWS असेल, तुमचं सेल्फ डिक्लेरेशन असेल, तुमचा हा फॉर्मॅट असेल, तुम्हाला असा फॉर्मॅट पाहिजे. कसा तर असाच हा कुठला आहे तर हा सेंट्रल कास्टचा फॉर्मॅट आहे. हा कास्टचा फॉर्मॅट तुम्हाला असाच तिथे सबमिट करावं लागेल. केव्हा जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला असा फॉर्मॅट तिथे सबमिट करावं लागेल. तुम्ही एक वेळा चेक करून घ्या तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट ते अशा फॉर्मॅट आहे का. नसेल तर लगेच जाऊन तहसीलला जाऊन ते करून घ्या. लगेच तहसीलला जाऊन तुम्ही सेंट्रल कास्ट काढून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही ॲडव्हर्टाईज होती हे आपण सर्व डिटेलमध्ये समजून घेतले. तर आता तुमचा कुठला पॉईंट मला तर नाही वाटत की तुमचा कुठला डाऊट असेल. जर असेल एखादा डाऊट कोणाचा तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आपण सर्वच इथे पॉईंट क्लिअर केलेले आहे. तुमचे मार्क झाले, तुमचे एक्झाम पॅटर्न झालं सर्व. फक्त राहिला तो सिलेबसचा व्हिडिओ पण मी घेऊन येईल. आणि CBAT काय असते, ही पार्ट A B काय, याचा सिलेबस काय असतो सर्व मी घेऊन येईल. CBT 2चा सिलेबस पण मी तुम्हाला 1-2 दिवसात हे पण व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. याची स्ट्रॅटेजी काय पाहिजे, पुस्तक कुठले वापरायचे, क्लास लावायचा की नाही लावायचा, कुठला लावायचा, कसा लावायचा, काय करायचं, हे पण मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा घेऊन येईल त्यामध्ये सर्व सिलेबस आपला नेक्स्ट व्हिडिओ सिलेबसचाच असेल. सिलेबस आणि स्ट्रॅटेजी यावर आपला व्हिडिओ असेल. तर या व्यतिरिक्त तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपला मेसेज टाका. फोन कोणीही करू नका, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तो मेसेज तुम्हाला माझ्या वेळेनुसार तुम्हाला रिप्लाय त्यावर पाठवता येईल. तुमच्या ज्या काही डाऊट असतील त्या मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हाला नंबर देतो माझा, त्यावर मला तुम्ही व्हॉट्सअप करा. फोन कोणीही करू नका. तुमचा काही डाऊट असेल या व्यतिरिक्त कुठलाही डाऊट असेल RRB विषयी किंवा एनी एक्झामविषयी, कुठल्याही एक्झामविषयी, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. हा माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याला हा नंबर आहे माझा. तर यावर तुम्ही मेसेज करायचा व्हॉट्सअपला. मेसेज तुमच्या जर काही डाऊट असेल, एखादा डाऊट समजा राहिला तर कुठला नसेल, पण तुमचा जर राहिला असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मला वेळ मिळेल तसा मी तुम्हाला यावर रिप्लाय देत असतो. आणि खूप मुलांचे मला मेसेज आहे. महाराष्ट्रातील आपलं जे हे चॅनल आहे, हे चॅनल जेव्हापासून चालू केलं आपले खूप सारे जुने विद्यार्थी पण असतील. आपण इलेक्ट्रिशियनसाठी पण इथे कोर्सेस घेतलेले, MIDसाठी कोर्सेस घेतलेले, वितरणसाठी घेतलेले, आपण मराठी ग्रामर वगैरे सर्व यावर टाकत असतो. तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी सर्वांची रिप्लाय देतो. तुम्ही तुमचा जो काही डाऊट असेल, कुठलाही डाऊट असेल तर ह्या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअप करायचं. मी त्यावर तुमचा डाऊट क्लिअर करत जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी इथेच थांबतो. जर तुमचा काही डाऊट राहिला असेल तर मी नंबर दिलेला त्यावर व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू सो मच फ्रेंड. थँक्यू सो मच.